स्वाती बालुरकर, पहिली कथा तुमची सादर करा आणि राहिलेल्या मेंबरनी शेवटपर्यंत हा प्रोग्राम अटेंड करायचा आहे. नमस्कार. हो हो, नाही मी पण अटेंड करणार, ऐकू शकेन, फक्त वाचू शकणार नाही बसमध्ये, त्यामुळं. ठीक आहे. थँक्यू संगीता. माझा जो नवीन कथासंग्रह आला पडसाद नावाचा, त्यातली एक लघु कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे. आणि थोडक्यात कथेचं नाव आहे सौदा. तुमची ओळख थोडक्यातच सांगा, नाव आणि मग तुमच्या कथेचं शीर्षक आणि कथा सुरू करा. ओके. मी स्वाती बालुरकर, 28 वर्षांपासून हिंदी शिकवते. सध्या इथे हैदराबादला माझं वास्तव्य आहे आणि माझ्यातल्या मी ग्रुपशी मी गेल्या 2 वर्षापासून संलग्न आहे. संगीता देवकर च्या संचलनामध्ये बरेच कार्यक्रम मी असे अटेंड केलेले आहेत. माझ्या कथेचं नाव आहे सौदा. आज खूप दिवसानंतर सुभागी शास्त्रीनगरच्या जुन्या कॉलनीमध्ये आली होती. तिला कामावर येणं जमलंच नाही. गेले 8-10 दिवस तिचा बाप सरकारी दवाखान्यात पडून होता. कुठलीशी भट्टीची दारू पिऊन त्याची तब्येत बिघडली होती. सुभागी थकून गेली होती. दवाखान्याच्या चक्रा, तिथल्या घृणास्पद नजरा, घरचा स्वयंपाक सारं शीण आणणारं होतं. तिच्या अंगातही 2-3 दिवसांपासून बारीक ताप होता. नेमकी अशा वेळी तिची सावत्र आई गावी निघून गेली होती. कॉलनीच्या मागच्या भागात सुभागी कचरा गोळा करत होती. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, काय मिळेल ते वेचत होती. या कॉलनीतले काही लोक तर तिला स्वतःहून जुनं सामान पण देऊन टाकायचे. काही लोक उरलेलं अन्न, रात्रीची पोळी भाजी खायला द्यायचे. काही लोक जुने पाने कपडे द्यायचे. ही कॉलनी मात्र तिला खूप आवडायची. या कॉलनीच्या उजवीकडे एक मोठी बिल्डिंग बनत होती. मागच्या वर्षापासून बाहेरून निळ्या रंगाच्या आवरणाने झाकलेली ती बिल्डिंग आज ओपन झाली होती. सुभागीला आत पाहण्याची खूपच इच्छा झाली. आज बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे तिला हे दिसलं की नवीन बिल्डिंगचे पडदे काढलेले आणि ती सुंदर रंगात चमकत होती. 2-3 नवीन बिराडं राहायला पण आली होती. चला, कचरा गोळा करायला अजून एक जागा वाढली असं सुभागीला मनात वाटलं. कुतूहलापोटी ती बिल्डिंगच्या मागे गेली. अजून वॉचमन नसावा बहुतेक. बरंच जुनं सामान फेकलेलं आणि पडलेलं होतं. सुभागी खुश झाली. आधाशासारखं सामान उचकू लागली. नवीन आलेल्या लोकांनी बहुतेक अनावश्यक सामान फेकलं होतं. पोत्यात भरलेले कपडे, काही जुनाट मळकी नको असलेल्या वस्तू, सुटकेस पडलेली होती. एक सुटकेस अशी होती जशी मिळत नाही. तिने उघडली. त्यात काही कागदपत्र आणि फाईल्स होत्या. तिने रद्दी म्हणून बरेच कागद गोळा केले. सुटकेस रिकामी झाली, पण एक पातळ कपड्याचा कप्पा होता वरच्या बाजूला, जो तिला जड वाटला. तिने हात घालून चाचपलं. त्यात आणखी एक चोर कप्पा आणि त्यात एक कपड्याची पुरचुंडी. सुटते पोटी तिने उघडली आणि बघून तिचे डोळे चमकले. त्यात एक हार होता, अतिशय सुंदर नेकलेस, कुयरीची डिझाईन आणि हिरवे खडे आत बसवलेले. 2 पदरी सोनेरी हार. सुभागी तर हरकली. तिने तसाच स्वतःच्या गळ्याला लावून पाहिला. मनाला खूप छान वाटलं. मग झोळीच्या कप्प्यातून आरसाचा एक तुकडा काढला. त्या तुटक्या कंगव्याने केस सारखी केले आणि हार गळ्यात घालून पाहिला. आरशात ती स्वतःला पुढे राजकुमारी सारखी वाटली. तिला तिचं ते रूप मनोमन आवडलं. तिच्या आईने सौभाग्या असं सुंदर नाव ठेवलं होतं, पण अशिक्षित लोकांमध्ये अपभ्रंश होऊन लोक तिला सुभागी म्हणायचे. सुभागी गव्हाळ, सुंदर, नीटच मुलगी होती, पण अस्वच्छतेमुळे, चेहऱ्यावरच्या धुळीमुळे नेहमी तिचं सौंदर्य झाकलं जायचं. शिवाय मळकट कपड्यांमुळे तिच्याकडे विशेष कोणाचं लक्ष जायचं नाही. तिच्यासाठी ते भलंच होतं म्हणा. आरशात पाहताना कुणी बघेल म्हणून तिने पटकन हार काढला आणि परकराच्या चोर खिशात लपवून दिला. अजूनही बरंच काही रद्दी सामान गोळा केलं. परत निघाली तर खांद्यावर आणि डोक्यावर टांगलेली झोळी जड झाली होती. चालणे अवघड झाले, पण ती खूप खुश होती. आनंदाच्या नादात पावले झपाझप पडत होती. नेहमीची रद्दी भंगारवाल्याच्या दुकानात देऊन तिने सामान विकलं. रोजच्या पेक्षाही जास्त पैसे मिळाले. आज ठरवलं, बापाची दवाखान्यातून सुट्टी होणार तर काहीतरी गोडधोड करावं. बेवडा असला म्हणून काय झालं, आहे तर बापच ना, टक्का. खूप जीव लावतो मला. दवाखान्यातलं खाऊन कंटाळला असेल बिचारा. घरी पोहोचेपर्यंत ती सतत परकराच्या खिशाला तास पडत होती. घरी पोहोचली. घर कसलं घाणेरड्या वस्तीत होतं, पण सुभागीने आवरून नीटनेटकी छान ठेवलेली झोपडी होती. घरी येताच आतून दार बंद केलं. आरशासमोर उभी राहिली. आता हार हळूच गळ्यात घातला. आरशात स्वतःला निहाळू लागली. क्षणभर तिला स्वतःच्या कपड्यांची आणि अवताराची लाज वाटली.
हार काढून एका डबीत जपून ठेवला. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आली. भिंतीवरच्या जुनाट गणपतीच्या कॅलेंडरच्या पाया पडली आणि मग हार गळ्यात घातला. आता मात्र स्वतःच हे रूप तिला खूप अप्सरेगत वाटत होतं. स्वतःवर अभिमान वाटला. इतक्यात दार वाजलं. ती घाबरली. पटकन हार काढला, डबीत ठेवला. मग दार उघडलं. दारात बाप उभा होता. अशक्त झाला होता. काय ग सुभागे, इतका वेळ का दार उघडाया? अरे बा, अंग धुत होते ना. आणि तू काय ले एकलाच आला? मी येत होती ना तिकडं दवाखान्यात. ती तक्रारीच्या सुरात बोलली. जाऊ दे ना माय, काय काय करशील तू बी? तुझी माय नाही का आली अजून? नाही ना बा. पड ना जरा गोधडीवर. तिनं गोधडी अंतरली. मी आत्ता भाकर टाकते बघ. तो शांत चित्ताने पडला आणि मग सुभागीने भाकरीच्या ऐवजी येताना आणलेली कणिक मळली. केरोसिनच्या स्टोव्हवर शिरा आणि पोळ्या केल्या. बापले आनंदाने जेवले. बापाला आनंद वाटला. मायेनं गळा दाटून आला. संध्याकाळी तिच्या बापाला पुन्हा प्यायची तल्लफ झाली. दवाखान्यात 5-6 दिवस त्याला मिळाली नव्हती. मग तो सुभागीकडे पैशांची मागणी करू लागला. तिला वाटलं होतं तेवढं जीवावर बेतल्यावर तो आता असं करणार नाही. फगस्त आज एक डाव दे ग माय, दे ना माय पैसे, फगस्त एक डाव दे ग. तो गायावाया करू लागला. सुभागी तटस्थ. मग तो झटापटीवर आला. त्यात तिने उन्हात अनात मेहनतीने कमावलेले 50-100 रुपये त्याला देताच तिचा जीव तुटला. 2 दिवसात त्याच्या ढकल असं म्हणून तू निघून गेला. बा, तू नाही कमावलं तर काय नाही, पण असं गमावू नको ना रे. आजच तर दवाखान्यात सुट्टी झाली ना, मग काय ले. हे अखेरच सुभागे. दार लावून घे ग बाळे, आत्ता चालू. तो गेला आणि सुभागी डोक्याला हात लावून बसली. हाराचा विचार मनात आला आणि तिचा चेहरा खुलला. पुन्हा एकदा दार लावून दिव्याच्या मंद उजेडात ती स्वतःला पाहू लागली. मग तिच्या लक्षात एक गोष्ट आली की हा नेकलेस घालून ती कधीच मिरवू शकणार नाही. तिच्या वस्तीला, परिस्थितीला, कपड्यांना पाहून एवढा भारी हार असणं तिच्याकडं शक्यच नाही. कुणालाही तो चोरीचाच वाटणार. या छोट्याशा झोपडीत किती आणि कुठे म्हणून तो हार लपवणार. शिवाय या भिकारड्या झोपडपट्टीत कुणी केव्हाही घरातून तो हार चोरून नेईल किंवा तिची सावत्राई तो विकूनच टाकेल आणि घाणेरडे आरोपही करू शकते. काय करावं आणि कसं करावं तिला काहीच सुचेना. बाप पिऊन उशिरा घरी आला होता. पोरीनं गोडधोड केलं, पैसे पण दिले. या आनंदात नशेत तिचं कौतुक करून रडत होता. तिच्या डोक्याला हात फिरवत होता. त्याला कमावता येत नाही त्याची आता माफी मागत होता. ती मात्र रात्रभर ऊस बदलत राहिली. रात्रभर सुभागी हाराचा विचार करत होती. सकाळी तिने ठरवलं, हार विकायचा आणि पैसे घेऊन कुणाच्या नजरेस पडू द्यायचे नाही. हवे तेव्हा अडी अडचणीला कामी तरी येतील. कधी कामाला नाही जाऊ शकले तर ते पैसे वापरता येतील. एवढं कशाला? बा काय माझं लग्न ठरवलं तेव्हा लग्नात पण तर पैसा लागलच ना. बराबर आहे, असंच करावं. लग्न होईपर्यंत नेकलेस तर सांभाळू शकत नव्हती. रोजच्या सारखी ती उठली, मळके कपडे घालून कचरा गोळा करायच्या मार्गात निघाली. 2-4 कॉलन्या पालथ्या केल्या, पैसे घेतले आणि आज पाय मात्र सराफ्याकडे वळले. सगळ्या दुकानासमोर जाताना तिला पुन्हा पुन्हा आपल्या अवताराची लाज वाटत होती. सगळे पॉश लोक कारमधून उतरत होते. भारी कपडे आणि परफ्यूमच्या वासाने परिसर दरवळला होता. लोक तिच्याकडे तिरस्कृत नजरेने पाहत होते. सगळ्या दुकानासमोर सिक्युरिटी गार्ड होते. कोणीही तिला दुकानाजवळ फिरकू देईना. ती नाराज होऊन बाजाराच्या एका कोपऱ्यात बसली. कर्कट प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिलं, बटव्यातून 10 रुपये काढले. एकदा हार चेक केला. वडापावच्या गाडीकडे गेली. वडापाव खाल्ला. अजूनही खावा वाटत असला तरी मन मारलं. पाणी पिऊन सराफ गल्लीच्या टोकापर्यंत चालत निघाली. तिथे एक छोटंसं दुकान होतं. तिथे काम करणारा माणूस हळूच बाहेर येऊन म्हणाला, काय पाहिजे ग, अंगठी का झुमका? त्याच्या त्या बोलण्याची आणि बघण्याची तिला शिसारी आली. काय बी नको असं म्हणून ती भराभर पुढे गेली. तो मागून बोलवत होता, पण असल्या लोकांना ओळखण्याची सवय तिला अनुभवातून होती. आता गल्लीतलं शेवटचं छोटं दुकान तिने पाहिलं. दागिने घडविणाऱ्याचं दुकान होतं. गल्ल्यावर बसलेला चष्मेवाला वयस्कर माणूस तिला जरा बरा वाटला. धोती शर्ट पगडी घातलेली होती. आता खाली 2-3 माणसं. काचेच्या शोरूम पेक्षा तिला हे पेढी वजा दुकान बरं वाटलं, विश्वासू देखील. हिमतेने ती चढत होती. नोकराने हटकलं. चल ग बाई, बाहेर चल, कुठं घुसून राहिली? अरे बाबा, असं काय हकलतो? मी का भीक मागाय नाही आले. शेटकडे काम आहे. काय काम आहे सांग ना. हार विकायचा आहे. सोन्याचा? हो, मग काय खोटता? तो आत गेला. सेठच्या कानात कुजबुजला. सेठने मान डोलावली. ये पुरी, बस इथं.
नरमाईने बोलला. काय चहा पाणी घेशील का? कर्मचाऱ्याने आदबीनं विचारलं. नाही बा, पाणी न ग. हा, चाय चालेल ना, पण चिल्लर नाही हा माझ्याकडं, सुभागी बोलली. अगं पैसे कशाला, असंच प्यायचा चहा. ए पोऱ्या, 2 चहा सांग रे याच्यासाठी. हा पोरी बोल, काय काम आहे तुझं? शेठने विचारलं. हा शेठ, ह्यो हार कितीचा आहे ते विचारायचं होतं. तिने परकरच्या खिशातून हार असलेली चिंधी काढली आणि गाठ सोडून समोर ठेवली. हार मळकट झाला असला तरी त्याची बनावट आणि नक्षीकाम, बसवलेले पाचू अप्रतिम होते हे त्या जाणकार माणसाला कळाले. शेठच्या डोळ्यात चमक आली, तरीही त्याने चेहऱ्यावरती साधारण प्रश्नार्थक भाव ठेवले. हाताखालच्या मदतनीसाची बेचैनी वाढली होती. हा हार तुझ्याकडे कसा? सेठने चष्म्यातून पाहत विचारले. कसा म्हणजे? कुणाचा आहे? आता मात्र सुभागीची हुशारी एकदम जागृत झाली. शाळा जास्त शिकली नसली तरी जन्मजात हुशारी आणि जीवनातल्या अनुभवातून हे शहाणपण होतं. कालपासून सगळे विचार झाले होते, त्यामुळे या प्रश्नाचा विचार करून ठेवला होता. आताचा अवतार आणि राहणीमान पाहता तो हा प्रश्न विचारणारच. बरं, सापडला म्हणून सांगावं तर काय परिणाम होईल? ती विचारात पडली. एवढा काय विचार करते ग? हार विकायचा ना तुला, मग त्याचं बिल नाही तर खरेदी खत ते लागेल ना, ते आहे का नाही तुझ्याकडं? मदतनीसाने विचारलं. सेठ, तो कसा असेल माझ्याकडं? ह्यो लई जुना हार आहे. माझ्या आजीनं माझ्या माईला दिला आणि माझ्या माईनं मला मरताना. तिचे डोळे ओलसर झाले. अरे रे, होय काय? कधी गेली ग तुझी आई? झाली 10 वर्ष. तिला वाटलं मी लग्नात घालन हा हार, मग आता काय विकायचंय? सेठ, माझा बा काही बी कमवत नाही, पितो आणि बिमार बी आहे. घर चालवायला पैसा नाही म्हणून विकायचं. बरं, असू दे, हरकत नाही. सूरजमाल, हे जरा तपासून घे रे, शेठने आदेश दिला. तसं मदतनीसाने हार घेतला, पोऱ्याच्या हाजून आला. सुभागीला एक चहा आणि पार्लेजीचा पुडा. तिची भूक अर्धवट राहिलेली ती बिस्किटात रमली. सेठ बद्दल तिला आदर वाटला. सूरजमलने सेठला हळूच इशाराने आतमध्ये बोलावलं. सेठ आत जाऊन दार लावून बोलू लागला. दोघात काहीतरी गुप्त बोलणं झालं. सेठ बाहेरून गल्ल्यावर बसला. सुभागीचं चहा बिस्किट झालं. ती निरागसपणे दुकानात पाहत होती. सेठने हाक मारली. सूरजमाल, झाला का नाही? लवकर ये ना बाबा, पोरगी वाट बघती. त्याने त्याच मळक्या कपड्यात पुरचुंडीत हार दिला. घेऊन जा. काय झालं काका? सेठ बोलले, हे बघ पोरी, तुमच्या घरातला जुना हार असेल, पण हा मला विकत घेता येणार नाही. काऊन सेठ? हे बघ, मनाला नको लावून घेऊ, हार नकली आहे, सोन्याचं नाही. सेठ बोलले. सुभागीच्या सगळ्या योजनांवर पाणी पडलं. ती दुःखी झाली. आपण उगीच इतका आटापिटा केला. बरं झालं एक ताण गेला. खोटा आहे म्हणजे मिरवता तरी येईल. अहो काका, असं कसं म्हणता? तिने आता खोटं निभावण्याचं ठरवलं. मग म्हणाली, मग मनात विचार आला, कोणी पण कचऱ्याच्या ढिगात सोन्याचा हार कशाला टाकल? आपलंच चुकलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सूरजमल बोलला, हे पापोरी, तुला आमच्यावर विश्वास नसल तर आता कोणत्या पण दुकानात जा आणि विचारून ये, आमचं काय नाही बरं. तसं नाही काका, आजीनं खोटा हार कसा जपला असेल एवढे वर्ष, असं वाटलं हो मला. बनावट तर फार छान आहे हाराची, सेठ बोलले. मालक, ते पॉलिश खूप चांगलं केलंय ना जुन्या काळातलं, त्याच्यामुळे ते सोन्याचं असं वाटलं असेल बिचारीला, सूरजमल म्हणाला. सुभागीच्या मिश्र भावना होत्या, पण तिला या लोकांवर खूपच विश्वास जडला होता. तसं नाही काका, तुमच्यावर भरोसा आहे, पण हार विकायचा होता, पैशाची लय गरज होती मला, असं म्हणत ती पुरचुंडी घेऊन उठू लागली. मग नाही घेणार का विकत? शेवटचं विचारलं. तेवढ्यात सेठने सूरजमलला इशारा केला. सेठ, गरीब पोरगी आहे, इमानदार आहे, पैशाची गरज आहे, हे पॉलिशचे पैसे तरी द्या की हो बिचारीला, ठेवून घ्या हार. ती थबकली. होय का काका, मिळतील का थोडं तरी पैसा? सूरजमल, बघ बरं, पुन्हा एकदा पाहते हाराला, पॉलिशचे काही निघतात का बघ. सुभागी आशेनं थांबली. हार त्याला दिला आणि बाकड्यावर बसली. तो आत गेला, बाहेर आला, आत गेला, बोलला, बाहेर आला. ती आशेनं पाहत राहिली. शेवटी सेठने 430 रुपये पॉलिशचे भरतील असं सांगितलं आणि तिच्या हातात ते पैसे ठेवले. एवढेच? सुभागी तशी मनातून खुश झाली होती. फुकटात पैसे मिळत होते नकली हाराचे, पण चांगले लोक म्हणून ती जरा ताणत होती. बरं, 470 लावू का? सेठ बोलला. काय सेठ, 500 तरी द्या की. एवढ्या आशेनं आले होते मी, सुभागी म्हणाली. बरं पोरी, तुझ्या मनासारखं होते, घे 500 रुपये, सेठ हसत म्हणाले. ती हरकली. 500 सुटे घेतले. घरात लपवायला सोपे, बापाने मागे तरी थोडे थोडे देता येते.
एवढा सेट बोलला, अरे सूरजमल, ते डिझाईन साठी ठेवलेले हार आहेत ना रे खालच्या कप्प्यात, त्यातला एक पोरीला दे बरं. बिचाऱ्याला रिकाम्या हाताने कशाला पाठवायचं, गरीब आहे. बरं मालक, त्याने 5 मिनिटात सुंदर नकली हार तिला आणून दिला. आता तर सुभागीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. कृतज्ञतेने तिने सेटला हात जोडले, हार घेऊन घरी निघाली. नवा हार घालून स्वतःला आरशात निहाळताना ती खूप सुंदर दिसत होती. सुभागी खुश होती. नवा हार मिळाला, 500 रुपये होते आणि पुन्हाची भीती पण नाही. कचऱ्यातल्या हाराचा सौदा मात्र फायद्याचा ठरला. देव माणसं भेटली बुवा आज, असं सुभागी देवाला म्हणाली. आणि इकडे कथेचा शेवट. तिकडे सुभागी गेली आणि सेठ चष्म्यातून सूरजमलकडे पाहून कुत्सित हसले. एक चाय बिस्किट, 500 रुपये नगद, तो 200 रुपयाचा नकली हार आणि बदल्यात 3 तोळ्याचा 5 इंचा हार, तो पण अँटिक. सेठ, फायदा सौद्याचा झाला ना? सौदा फायद्याचा झाला का नाही? सूरजमलने टाळी वाजवून विचारलं. सेठने पाकिटात 5,000 रुपये घातले आणि सूरजमलला देत म्हणाले, हे तुझं बक्षीस ठेव बरं. काय पण आयडिया सुचले रे तुला? तुला पण फायद्याचा सौदा होऊ दे की. आणि सगळ्या कामगाराला एक एक चहा सांग बरं पटकन. सेठ आणि सूरजमल दोघेही एकमेकांना पाहून हसले. कथा समाप्त. छान, सुंदर कथा स्वाती, खूपच छान. विषय छान होता आणि कथेचा आशय आणि त्याचा मतितार पण खूप सुंदर, खूप छान. छोटे छोटे बारकावे छान वर्णन केले. सुंदर सुंदर. म्हणजे कथा प्रत्यक्षात आपण आपल्यासमोर ते प्रसंग तसे उभे राहिले कथा सादर करताना. छानच. हा. ओके, आता रुपालीताई तुमची कथा घ्या, त्याच्यानंतर कल्याणी देशपांडे घेतील, त्याच्यानंतर शिल्पा तुम्ही घेतली तरी चालेल. मनीषाताईंना घाई आहे ना, मग मनीषाताईंची होते. हो, चालेल. कल्याणी त्यांची झाली की मनीषाताई घेतील, नंतर मग शिल्पा. रुपालीताई सुरू करा. थोडक्यात तुमची ओळख सांगा, नाव आणि कथेचं शीर्षक. सुरू करा. माईक सुरू करा रुपालीताई. माईक 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 ऑन करा. हॅलो मॅम. ओके. हॅलो मॅम. हो हो, हॅलो. हा आवाज येतोय, सुरू करा. हा मॅम, आणि दुसऱ्यांचं काय मी आणि थोड्या वेळाने जॉईन होते. चालेल चालेल. कल्याणी घ्या तुमची मग. हा, ओके. ओके. नमस्कार, मी कल्याणी देशपांडे. मी पुणे बाणेर इथे असते. माझी कथांजली नावाचा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यातीलच एक कथा मी वाचनाला घेते. कथेचं शीर्षक आहे हनीमून इन नैनिताल. केदार ट्रॅव्हल्सची नैनिताल हनीमून स्पेशल टूर बुक करून रजत घरी परतला. एक मिनिट, एकच मिनिट. हनीमून इन नैनिताल. केदार ट्रॅव्हल्सची नैनिताल हनीमून स्पेशल टूर बुक करून रजत घरी परतला. अगदी उत्साहाने त्याने रियाला बुकिंग. कल्याणीताई, थोडं वरती या तुम्ही, बिलकुल दिसत नाहीये. थोडं वरती या. हा ओके, आता ठीक आहे. हा, ठीक. आता ठीक आहे. हो हो. हा, ठीक आहे. रियाने अतिशय आनंदाने रजतला मिठी मारली. रजत महाजन, एक 30 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनियर, मुंबईतील एका IT कंपनीत काम करणारा. 8 दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न त्याच्याच कंपनीत ग्राफिक्स डिझायनर असलेल्या 28 वर्षाच्या रिया देसाईशी झालं होतं. दोघांचे अरेंज मॅरेज होते. कोणालाही ऐकून कमाल वाटायची की एकाच कंपनीत काम करून दोघंही आधी एकमेकांना ओळखत नव्हते. रीतसर अनुकूल विवाह संस्थेत नाव नोंदवून तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांना कळले की ते गेल्या 4 वर्षांपासून एकाच कंपनीत कामाला होते म्हणून. दोघांच्या पत्रिका उत्तम जुळल्या आणि अर्थात स्वभावही. मूळचे विदर्भातील असलेले रजत रिया यांचे लग्न
धूमधडाक्यात वर्ध्याला संपन्न झालं. आता दोघेही 8 दिवसात नैनितालला हनीमून टूरला जाणार होते. नागपूरला राहणाऱ्या टेक्सटाईल कंपनीत काम करणारा रंजन पटेल आणि त्याची बायको किया पटेल यांनी त्यांच्या सेकंड हनीमूनला नैनितालला जायचे ठरवले. केदार ट्रॅव्हल्स मधून ऑनलाईन बुकिंग सुद्धा झाली. 35 वर्षांचा रंजनने त्याच्या दुसऱ्या बायकोला म्हणजे 24 वर्षांच्या कियाला तिच्या वाढदिवसाला नैनितालची ट्रिप गिफ्ट करायचं ठरवलं होतं. वयाच्या 32व्या वर्षी काही आजाराचे निमित्त करून रंजनची पहिली बायको निजधामास गेली होती. त्यानंतर त्याच्या वृक्ष आयुष्यात कियाने आगमन करून त्याचा संसार फुलवला होता. पुण्याला राहणारे 40 वर्षांचा कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन नायर आणि त्याची 35 वर्षांची डेंटिस्ट पत्नी नमिता नायर यांना त्या दोघांच्या आईबाबांनी त्यांच्या 5व्या लग्नाच्या वाढदिवसाला केदार ट्रॅव्हल्सचे तिकीट्स देऊन नैनिताल ट्रिप गिफ्ट केली. मुंबईत राहणारी 22 वर्षांची मोनिशा चॅटर्जी आणि तिचा 30 वर्षांचा सायकोलॉजीचा प्राध्यापक नवरा शशी चॅटर्जी त्यांच्या हनीमूनला जाण्यासाठी सज्ज झाले होते. स्थळ अर्थातच होते नैनिताल आणि केदार ट्रॅव्हल्स मधूनच ते जाणार होते. या चारही जोडप्यांचे अरेंजच मॅरेज होते. 23 जानेवारी 2024 ला तो दिवस उजाडला. केदार ट्रॅव्हल्सचे नैनिताल टूरला जाणारे सगळे प्रवासी मुंबई विमानतळावर जमा झाले. सगळ्या प्रवाशांना घेऊन विमानाने टेक ऑफ केले. सगळे अगदी उत्साहात होते आणि एकदाचे नैनितालला सगळे पोहोचले. केदार ट्रॅव्हल्सने प्रवाशांच्या राहण्याची सुविधा ब्लू क्रिस्टल या महागड्या हॉटेलमध्ये केली होती. सगळे प्रवासी आपापल्या नेमून दिलेल्या खोल्यांमध्ये निघून गेले. संध्याकाळचे 8 वाजले होते. डिनरची वेळ झाली होती. सगळे हनीमून कपल्स एकमेकांमध्ये रमून गेले होते. सगळ्यांना डिनरसाठी आमंत्रित केल्या गेले. सुभाष आणि त्याचा असिस्टंट सूरज हे टूर गाईड होते. रजत रिया, रंजन किया, रोहन नमिता आणि शशी मोनिशा डिनर घेण्यासाठी डायनिंग एरियामध्ये गोळा झाले. रजत एकटक रियाकडेच बघत होता. रिया लव्हेंडर कलरचा लॉंग स्लीवलेस गाऊन मध्ये खूप सुंदर दिसत होती, तर रजतने पांढरा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती. रिया सगळीकडे बघत बघत चालत होती. मोनिशाच्या गोऱ्या रंगावर निळा टॉप आणि काळी शॉर्ट्स खुलून दिसत होती, तर शशीने मोरपंखी टी शर्ट आणि डेनिम ब्लू जीन्स घातली होती. इकडे रोहन पिवळ्या शर्ट मध्ये हँडसम दिसत होता, तर नमिता सोनेरी पारदर्शक साडीत नटली होती. कियाने लाल रंगाची साडी नेसली होती, तर रंजनने काळा सूट घातला होता. सुबक ठेंगण्या कियाकडे स्त्री पुरुष सगळ्यांच्या नजरा वळत होत्या. किया अत्यंत मोहक दिसत होती. ती तिच्या पाणीदार डोळ्यांच्या दाट पापण्या फडकावत सर्वत्र बघत होती. सगळे हनीमून कपल्स उत्साहात आणि आनंदात वावरत होते. सगळेजण एकमेकांशी ओळख करून घेत गप्पा मारत ब्ल्यू क्रिस्टल मधील रुचकर जेवणाचा आस्वाद घेत होते. बोलता बोलता कियाची नमिताशी ओळख झाली. हॅलो, यू आर लुकिंग सो एलिगंट. बाय द वे, आय एम नमिता. थँक यू नमिता फॉर द कॉम्प्लिमेंट. आय एम किया. तुमचं नुकतंच लग्न झालं वाटते, नमिता म्हणाली. नाही, 2 वर्ष झाले. आज इथे आम्ही आमच्या सेकंड हनीमूनला आलोय, किया म्हणाली. आम्हाला आमच्या आई बाबांनी ही ट्रिप गिफ्ट दिली आहे, नमिता हसत म्हणाली. तिकडे रंजन रजतशी बोलण्यात मग्न होता, पण रंजन रिया कुठे गेली हे बघण्यात मग्न होता. रोहन ड्रिंक घेताना एका कोपऱ्यात उभे राहून नमिता आणि कियाकडे बघत होता. मोनिशा शशीला अखंड बडबड करून बिझी ठेवत होती. हॉटेलमध्ये डिनर झाल्यावर सगळ्यांसाठी ऑर्केस्ट्राची व्यवस्था करण्यात आली होती. स्टेजवर सगळे कलाकार जमले होते, तर स्टेज खाली मध्यभागी शेकोटी पेटवली होती. सगळेजण गोलाकार शेकोटी भोवती बसले होते. नमिताने अंगाभोवती शाल लपेटली. रियाला थंडी वाजू लागली, त्यामुळे रंजनने तिला त्याचा सूट दिला. रजत रियाने स्वेटर घातले, तरीही ते एकमेकांच्या आणखी जवळ सरकून बसले. हवेतील गारठा कमालीचा वाढू लागला. मोनिशाचे दातावर दात वाजू लागले. तिने शॉर्ट्स घातल्यामुळे ती कुडकुडू लागली. तिने शशीकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नापसंती दिसली. मोनिशाने त्याच्याकडे बघितलं आणि तिला थोड्या वेळापूर्वीचे संभाषण आठवले. तू एवढ्या थंडीचा हा ड्रेस घालणार आहे? शशी आश्चर्याने म्हणाला. मग काय झालं? मला मुळीच थंडी वाजत नाही, मोनिशा बेफिकिरीने म्हणाली. आता थंडीने तिची वाट लागली होती. नाराजीने शशी उठला आणि आपल्या रूमकडे जाऊ लागला. त्याने रूम 205 चे लॉक उघडले. बॅग मधून मोनिशाचे स्वेटर घेतले आणि तो पुन्हा लॉक लावून जायला वळला. तेवढ्यात त्याला हसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले, पण त्याला कोणी दिसले नाही. पुण्या स्त्रीचा आवाज होता तो.
सगळे तिकडे शेकोटी भोवती जमले असताना इथे एखादी स्त्री काय करत असेल असा विचार करून तो पुढे जाऊ लागला. जसा तो पुढे गेला तसा हसण्याचा आवाज मोठा झाला आणि त्याबरोबर उग्र अत्तराचा दर्प दरवळला. त्याला अतिशय विचित्र वाटलं. तो घाईघाईत शेकोटी जवळ आला आणि त्याने मोनिशाला स्वेटर दिले. तिने नजरेनेच त्याचे आभार मानले. स्टेजवर गायक आणि गायिका मंडळी रंगात आले होते. एक एक रोमॅन्टिक गाणे सुरू होते. रॉकी नावाचा प्रसिद्ध सिंगर ऑन डिमांड गाणे म्हणत होता. रोहनने फरमाईश केली. वसंतराव देशपांडे यांचे गीत मृगनयना रसिक मोहिनी आणि रॉकीने ताल धरला. रॉकी मन लावून गाणे म्हणू लागला. सगळे हनीमून कपल्स गाड्यावर डोलू लागले. कोणी एकमेकांकडे बघून गुणगुणू लागले. काही हौशी जोड्या नाचू लागल्या. त्यात रंजना आणि किया नाचू लागले. नमिता रोहनला शोधू लागली, पण रोहन गेला होता कुठे? रोहन होता डायनिंग हॉलमध्ये ड्रिंक्स घेत आणि नृत्य करणाऱ्या कियाकडे विचित्र नजरेने बघत. सगळ्या जोड्या एकमेकांच्या सोबत मग्न असताना नमिता शेकोटीकडे एकटीच बघत बसली होती. तिला रोहनचे कारनामे माहीत असल्याने आताही तो असाच कशात तरी बिझी असेल हे तिने ओळखले आणि म्हणूनच ती नाराज झाली. रोहनच्या आणि माझ्या आई बाबांना काहीतरी गरज होती का आम्हाला या ट्रिपला पाठवायची? काय उपयोग झाला? पैसा देऊन मनस्ताप मात्र झाला. तेवढ्यात नाचता नाचता रंजनच्या छातीत अचानक दुखू लागलं. काय झालं रंजन तुला? कियाने काळजीने विचारले. पण छातीत जास्त दुखत असल्याने तो बोलू शकला नाही. इतर जोडप्यांना ते लक्षात आलं. कोणीतरी हात दाखवून गाणे थांबवले. अचानक गुलाबी थंडीत वातावरण गंभीर झालं. आता काय होते असं वाटून अनेकांना घाम फुटला. अरे, कोणीतरी डॉक्टरांना बोलवा, कोणीतरी ओरडले. काही जण हॉटेल मॅनेजरला बोलवायला धावले. नमिता रोहनला शोधू लागली. तेवढ्यात तिला तो डायनिंग हॉल मधून घाईघाईने येताना दिसला. रोहन, चल लवकर, त्या कियाच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला वाटते, नमिता म्हणाली. रोहन घाईघाईत रंजन जवळ गेला. त्याला त्याने तपासले आणि म्हणाला, आपल्याला याला याच्या खोलीत न्यावे लागेल. दोन जणांनी मिळून रंजनला त्याच्या खोलीत नेले. तिथे रोहनने त्याच्या छातीला हलका मसाज दिला आणि एक गोळी दिली. तो म्हणाला, रंजन, तुला काहीही झाले नाही, फक्त गॅसेसचा त्रास आहे, बाकी काही नाही. आता तुला गोळी दिली आहे, थोडा डाव्या पिशीवर पड, थोड्या वेळाने तुला बरे वाटेल. हे ऐकून सगळ्यांना हायसे वाटले. कियाचा जीव भांड्यात पडला. किया रंजन जवळ रूम मध्येच बसली. रोहनने तिच्या खांद्यावर थोपटून टेक केअर किया असे म्हटले. ते म्हणत असताना रोहन कियाकडे बघून विकृत हसला. कियाला थोडं ते ऑड वाटलं. नमिताने रोहनकडे रागाने पाहिले. सगळे जण पुन्हा शेकोटी जवळ जमले आणि गाण्याचा प्रोग्राम पुन्हा सुरू झाला. रजत रियाचे डुएट सुरू झाले. भीगी भीगी रातों में आणि सगळ्यांनी शेकोटी भोवती वेर धरला. रात्रीचे 11 वाजायला आले होते. गारठवून टाकणारी थंडी आणि शेकोटीची ऊब सगळ्यांना सुखावून टाकत होती. तेवढ्यात वेटर सर्वांसाठी चहा घेऊन आला. सगळ्यांनी त्याला जिओ मेरे भाई असा आशीर्वाद देऊन टाकला. चहा पिल्यावर झोप उडण्याऐवजी नमिताला झोप येऊ लागली. रोहन, मला खूप झोप येते, मी खोलीत जाते, तू येतोस की थांबतोस? तू हो पुढे, मी येतोच 2-4 गाणे ऐकून, रोहन उत्साहाने म्हणाला. नमिता तिच्या रूम नंबर 206 मध्ये गेली आणि जाऊन झोपली. थोड्याच वेळात रोहन उठून रूम नंबर 204 कडे जायला लागला. त्याने दारावर टकटक केले. थोड्याच वेळात दार उघडले आणि रोहन बघतच राहिला. समोर निळ्या सॅटिनच्या नाईट ड्रेस मध्ये किया उभी होती आणि ती अत्यंत आकर्षक दिसत असून हसत होती. रोहनला ते पाहून आश्चर्य वाटले आणि कमालीचा आनंद झाला. रोहन रूम मध्ये शिरला आणि कियाने दार लावून घेतले. कियाने रोहनला बोन फायर जवळच्या आराम खुर्चीत बसवले. रोहन तिच्याकडे भारावून पाहू लागला. कियाने त्याच्याकडे अशा दृष्टीने पाहिले की तो विरघळू लागला. थांब, मी फ्रेश होऊन येते, किया पुटपुटली आणि वॉशरूम कडे जायला वळली. रोहन मनोमन खुश झाला आणि आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं की किया त्याला बघितल्यावर आश्चर्यचकित होईल आणि मग तिला रंजनच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आपण आलो असे काहीतरी निमित्त सांगावे लागेल आणि सोबत आणलेला चहा तिला द्यावा लागेल, ज्याने काम सोपे होईल. पण हे काय झाले? या आधीच सगळं माहित असल्यासारखी तयार होती. वा, याला सुद्धा या रोहनची भुरळ पडलेली दिसते असा विचार करत रोहन समोरच्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब मोठ्या दिमाखात पाहू लागला.
तेवढ्यात वॉशरूमचे दार उघडले आणि त्याला आरशात दिसले हे पाहून त्याच्या अंगावर शहारा आला. त्याने गरकन मान वळवून मागे पाहिलं आणि तो डोळे फाडून पाहतच राहिला. कारण कियाच्या अंगावर निळ्या साडीचा गाऊन नव्हता. कियाला त्या अवस्थेत पाहून रोहन ताडकन उठून उभा राहिला. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. कारण कारण किया तिथे नव्हतीच. तिथे होता एक 6 फूट उंचीचे काळं मुंगळवाणं अस्वल, ज्याचे सुळे बाहेर आले असून पुढे आलेले पांढरे डोळे होते. हळूहळू ते रोहनच्याच दिशेने सरकत होतं. रोहन हळूहळू मागे मागे सरकू लागला. हे कोण आहे? किया कुठे गेली? एवढ्यात त्याचे लक्ष बेडकडे गेले. रंजन आणि किया बेडवर झोपले होते. अस्वल भेसूरपणे हसू लागले आणि वेगात रोहन जवळ आले. अस्वलाने रोहनला आपल्या बाहुपाशात घेतले. रोहनने मोठी किंकाळी फोडली आणि तो धाडकन खाली पडला. त्या पाठोपाठ खोलीतील दिवे लागले आणि हास्य कारंजे उडाले. रजत, रिया, मोनिशा, शशी, रंजन, किया, नमिता सगळेच हसू लागले. अस्वलाच्या पोशाखातील वेटर नमिताकडून पैसे घेऊन निघून गेला. रोहनला लगेच शशी आणि रजतने त्याच्या रूम मध्ये नेऊन बेडवर झोपवले. थोडं पाणी तोंडावर शिंपडल्यावर रोहनला शुद्ध आली. सगळ्यांना आपल्या रूम मध्ये पाहून तो थोडा हबकला. अरे रोहन, काय झालं होतं तुला? रजत रियाने विचारलं. आम्ही किती काळजीत होतो, किया रंजन म्हणाले. आता बरे वाटते ना? शशी मोनिशाने विचारलं. पण तू कियाच्या म्हणजे रंजन कियाच्या रूम मध्ये काय करत होतास? नमिताने ओरडून विचारलं. नमिताचा रोग बघून आणि सगळ्यांना असं आपल्या रूम मध्ये आलेलं पाहून रोहन कमालीचा खजील झाला. अगं, मी रंजनची चौकशी करायला गेलो होतो, रोहन कसा बसा सगळ्यांची नजर चुकवून म्हणाला. पण मग तिथे बेशुद्ध कसा झाला? नमिताने विचारलं. काय माहित, काहीतरी विचित्र दिसलं मला त्या खोलीत. ती खोली बाधित आहे. रोहनला भर थंडीत दरदरून घाम फुटला. काय दिसलं तुला तिथे? नमिता हसू दाबत विचारत होती. काही सांगता येणार नाही, पण ती रूम हॉन्टेड आहे एवढं मात्र नक्की, रोहन म्हणाला. ठीक आहे, बरं झालं तू आम्हाला सांगितलं. आता मॅनेजरला सांगून आम्ही ती बदलून घेतो, रंजन म्हणाला. त्यानंतर सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन गुडूप झाले. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस, लंच आणि डिनरच्या वेळेस, साईड सीइंगच्या वेळेस सुद्धा नमिताने पाहिलं रोहन घाबरत घाबरत सगळीकडे पाहत होता, फक्त कियाला सोडून. तिच्याकडे तर तो डोळ्यावर सुद्धा करून बघत नव्हता. सगळ्यांचे सगळे दिवस मस्त गेले. सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. त्या रात्री पुन्हा गाण्याचा कार्यक्रम, शेकोटी सगळं होतं. सगळेजण गुलाबी थंडीचा आनंद लुटत होते. कोणी जोडपे शेकोटी जाऊन हलत नव्हते, तर कोणी जोडपे एवढ्या थंडीत सुद्धा आईस्क्रीम खात होते. रजत रियाने हृदयात वाजे समथिंग असं पुन्हा एकदा एक छान गाणे म्हटले. त्यानंतर शशी मनीषाचा छान डान्स झाला आणि शेवटी ऑन डिमांड गाण्याची मैफल सुरू झाली. नमिताने गाण्याची फरमाईश केली आणि गायक फेल काढत काढत गाऊ लागला. मुझे मेरे बेबी से बचा. गाणे सुरू असताना तिला त्या रात्रीचे प्रसंग आठवले. तिने रंजनला चेस्ट पेन सुरू झाल्यावर रोहनने त्याला कोणती गोळी दिली ते पाहिलं होतं. त्यानंतर तीच गोळी तिच्या चहात मिक्स केलेलं तिने पाहिलं होतं. तिला रोहन काय करणार याचा अंदाज आला असल्याने तिने प्लॅन आखला. त्यात तिने सगळ्यांना म्हणजे रजत, रिया, रंजन, किया, शशी, मोनिशा आणि हॉटेलमधील 6 फुटी वेटर यांना सामील करून घेतले. सगळ्यांनी प्लॅन यशस्वी केला. टूर संपल्यावर तिने सगळ्यांना धन्यवाद दिले. पण या सगळ्या भानगडीत एक गोष्ट राहिलीच, ती म्हणजे शशीला त्या रात्री जो स्त्रीचा हसण्याचा आवाज आला होता आणि उग्र दर्प आला होता, तो कशाचा होता? शशी तर तो आवाज विसरला, पण म्हणून काय झाले? आजही त्या झाडाखालून गेलं की तोच हसण्याचा आवाज येतो आणि पाठोपाठ येतो उग्र दर्प. त्या दिवशी शशीला त्या झाडाच्या पारंब्या वाटल्या, कारण तो घाईत होता. पण जर त्याने वर पाहिलं असतं तर त्याला कळलं असतं की त्या पारंब्या नसून एका उलट्या लटकलेल्या हडळीचे केस होते. शशीचे नशीब बलवत्तर असल्याने तो वाचला, नाहीतर त्या उग्रवासाने जसा एका वर्षापूर्वी एका हनीमून कपलचा गुदमरून मृत्यू झाला होता, तसाच त्याचाही झाला असता. धन्यवाद. सुंदर कथा कल्याणी. छान. एक सस्पेन्स थ्रिलर अशी गूढ अशी कथा होती तुमची. थँक्यू. पण थोडंसं मला इथे सांगावंसं वाटतं की एक तर तुमचा 5 मिनिटं टाईम जास्त झाला, 10 मिनिटाची कथा नव्हती. पण 3:25ला तुम्ही चालू केली, आता 3:40 झालेत. मी कथा तुमची ऐकते याचा अर्थ समोर माझ्या टाईम पण आहे हे तुम्ही लक्षात घ्या. वेळेचे बंधन पाळा, कारण आपण कथा वाचन करतो आहोत.
त्यामुळे वेळेचं बंधन लक्षात घ्या. चालेल. तुमची कथा तुम्ही संवादात्मक खूप छान अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही सादर करू शकला असता. संवादात्मक पाहिजे होती कारण याच्यामध्ये पात्र खूप होते, त्यामुळे ते संवादात्मक ते सादरीकरण यायला हवं होतं. नेक्स्ट टाइम तुम्ही तसं प्रयत्न करा नक्कीच. मनीषाताई तुम्ही घेऊ शकता. मनीषा लिमे. चालेल. सुरुवात करते. नमस्कार, मी नमस्कार. मनीषा लिबाय नागपूरहून बोलते. मी ग्रुप तर्फे आयोजित ऑनलाईन कथा अभिवाचन स्पर्धेत मी माझ्या ध्रुवतारा या पुस्तकातली माझी स्वरचित कविता वाचणार आहे, कथा वाचणार आहे. शीर्षक आहे यशोदा. पत्रकाराचा पिंड म्हणजे ज्ञानपिपासू. प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक बाबतीतून, प्रत्येक घटनेतून त्याचे विश्लेषण करून ज्ञानाकडे साठवणार. स्वस्त बसवतच नाही ना. मध्यंतरी पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. लक्ष्मी रोडवर फिरत असताना अचानक उज्ज्वला काकी भेटल्या. त्यांना पाहून खूपच आनंद झाला. जवळच त्यांचा फ्लॅट होता. खूप आग्रह करून घरी घेऊन गेल्या. पुण्याला स्थायिक झाल्या तरी मूळच्या आपल्या विदर्भातल्या ना. घरात गेल्या गेल्या 5 वर्षाचा एक कोंडस टोकरा धावत येऊन त्यांच्या कड्याला बिलगला. बहुधा नातूच असावा. मी पण त्याचे लाड करू लागले. नागपूरला उज्ज्वला काकींचं घर आणि आमच्या घराला लागूनच म्हणजे कॉमन वॉलचे होते. उज्ज्वला काकींना 3 मुलं, अनय, विनय आणि अक्षर. लहानपणी आम्ही एकत्रच खेळत असतो. काकींना 3 मुलं, तर आमच्या घरी मी आणि राणी आम्ही दोघी बहिणी. ते 3 आणि आम्ही दोघं असं बाहेर खेळताना आमचा 5 जणांचा ग्रुपच होता. लगोरी, डबा, स्पेस, लपाछपी, बॅडमिंटन, कॅरम आम्ही सर्व एकत्र खेळत होतो. लहानपण खरंच मोठं निरागस, निष्ठन आणि स्वच्छंद असतं. मुला मुलींमध्ये भेद नसतो. मी आपल्याच विश्वास अंग होतो. अचानक एक दिवशी जोशी काका एका ऍक्सिडेंट मध्ये गेले आणि 3 लहान मुलांना देऊन तिथं सारं गुंडाळून उज्ज्वला काकी पुण्याला गेली. तिथे उज्ज्वला काकींचे भाऊ बहिणी सर्वच होते, त्यामुळे त्यांनी तिथे जायचं ठरवलं. उज्ज्वला काकींबरोबर घरात पाऊल ठेवतात लहानपणच्या साऱ्या आठवणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरतून गेल्या. उज्ज्वला काकींना तेवढ्यात तो लहान मुलगा आई आई करत त्याला येऊन दिलं. अरे अरे थांब कृष्णा, थांब जरा असं म्हणत काकीने बशी समोर केली. कृष्णाची पप्पी घेत सुद्धा, काकी नातू खूप गोड आहे ना. उज्ज्वला काकी नुसत्या हसल्या. त्यांच्या हसण्यात एक प्रकारची विचंडता जाणवली. ती पुढे अनय, विनय, अक्षरची चौकशी करू लागली. त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. तुला वेळ आहे ना ग, घाई नाहीये ना, काकीने विचारलं. अरे मी हो भरपूर आहे म्हणतात. काकीनं तुमचा आवरे नसतं झाला. त्याचं रक्तानं पाहून कृष्णाचा चेहरा कावरा बावरा झाला आणि तो पुन्हा खेळायला बाहेर पळाला. काकीने आपली कथा सांगायला सुरुवात केली. अगं तू विचारलंस ना कृष्णा माझा नातू का? नातू नव्हे, मुलगाच आहे मला. त्याच्याकडे त्यांच्याकडे जास्तच मुद्रेही पाहू लागले आणि अनय विनय ते असतात ते त्यांची नावं ऐकतात. काकी रडूच लागल्या आणि सांगू लागल्या, आता मी पण एक सर्वसामान्य स्त्रीच आहे ना. 3 सुंदर सुदृढ मुलांची आई म्हणून केवढा गर्व होता मला. 3 सुना येतील, नातवंड होतील म्हणून भद्राची स्वप्न पाहिली कमी. पण हे तिच्या मनातलं आपण ओळखू शकत नाही ना. अगं हे गेल्यावर आम्ही पुण्याला स्थायिक झालो. सर्व ठीक चाललं होतं. उपचार होती, छान शिकली. मुलांच्या लग्नाची, मानपानाची स्वप्न पाहू लागले ग मी. पण अनयच्या डोक्यात देशभक्ती शिरली आणि तो लग्नाला नकार देऊन देश कार्यासाठी घरदार सोडून निघून गेला. विनयचा स्वभाव तर तुझ्या लहानपणापासून माहीतच आहे. सर्व मुलांपेक्षा वेगळाच होता बघ. गौतम बुद्धासारखं त्याला वैराग्य कुठून आलं कळलं नाही. त्यानं सर्व सोडून दीक्षा घेतली आणि बुद्धाच्या आश्रमात आहे म्हणे. आणि अच्छा मी पटकन विचारलं,
तो लहानपणापासून खूप हुशार. स्कॉलरशिप केला, कॉलेजमधून कॅम्पसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, चांगली नोकरी लागली आणि तिथूनच तो परदेशात निघून गेला. तिथे परदेशात लग्न केलं आणि तिथे स्थायिक झाला. 3 मुलं, 3 मुलं असून ती एकटीच राहते ग. मुलांना जन्म देताना ज्या वेदना सोसल्या त्याहीपेक्षा एकटेपणाची व्यथा जास्त होते ग. सारा दुःख दिली त्यांच्या खात्यावर टाकले होता. त्यांनी डोळे पुसले आणि म्हणाल्या, असं एकेकाचं नशीब. म्हणूनच माणसानं कुठल्याही अपेक्षाच करायच्या नाही. कारण अपेक्षा भंगाचा दुःख सर्वात जास्त त्रासदायक असतो. आता बाकी प्रश्नांची उत्तरं मिळाली तरी कृष्णा कोण आणि त्यांचा मुलगा कसा हा प्रश्न काही सुटला नव्हता आणि त्यानेच तो सोडवला. त्या सांगत होत्या, अगं 5 वर्षापूर्वी इथे एका कचऱ्याच्या डब्यात अंगावर फटका कपड्याचा तुकडा नाही अशा स्थितीचा कृष्णा मला सापडला. तर कुणीही त्याला हात लावायलाही तयार नव्हतं. त्याच्या जन्मदात्या आईला कोणत्या अगत्यतेनं त्याला कोवळ्या किंवा असं टाकून दिलं माहित नाही. त्याचा मृत्यू ओढवावा म्हणून असेल कदाचित. पण देव तरी त्याला कोण मानतो. लहानच्या दिवाला रडण्याचा, लहानच्या दिवाच्या रडण्याचा आग स्वर लोकांच्या जाणाऱ्या येणाऱ्या कानावर पडला आणि त्याला पाहण्यासाठी शेकडो लोक तिथे जमा झाले. पण कुणीही त्याची जबाबदारी घेऊन पाहत नव्हते. पोलीस बोलावण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला आणि पोलिसांनी त्या मुलाची रवानगी अनाथाश्रमात केली. त्या दिवशी इतरांसाठी त्या गर्दीत उभी राहून ते सार पाहत असताना त्याच्या हलकेच उघडलेल्या दिल्या डोळ्यातले तारुण्य पाहून माझ्यातली यशोदा जागृत झाली आणि त्याला मी कायदेशीररित्या सर्व त्यांच्या नियम पाळून दत्तक घेतलं. त्याच्या जन्मदात्या आईनं, देवकीनं त्याला दूर लोटलं. पण मी यशोदा होऊन त्याचा सांभाळ करायचं ठरवलं. मनाचा इतका कोपरा असा भरून काढला ग. बरं आहे काकी, पुढच्या वेळेस मी आले ना की इथेच तुमच्याकडे उतरेल ते कृष्णाशी खेळण्यासाठी असं म्हणून मी इथून निघाले. एक वेगळीच जाणीव मनात घेऊन. खरंच अशा प्रत्येक कृष्णाला जर अशी यशोदा माऊली मिळाली तर देशातल्या अनाथ मुलांचा केवढा मोठा प्रश्न सुटेल नाही का? धन्यवाद. खूप छान, सुंदर कथा. आणि खरंच यशोदा हे शीर्षकाला साजेशी कथा, अशी हलकी फुलकी आणि सुंदर कथा होती. खूप छान राणीशाताई.